नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांचा कसा कार्यक्रम झालाय बघा. या सरकारनं हेच सरकार अगोदर होतं. या सरकारनं शेतकऱ्याला आश्वासन दिलं की आम्ही निवडणूक झाल्याच्या नंतर म्हणजे आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांच्या जे अंगावर कर्ज आहे ते कर्ज पूर्ण माफ करू, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करू. मात्र निवडणुका झाल्याच्या नंतर या सरकारला या सर्व गोष्टींचा विसर पडलेला आहे. आता मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांचं सुद्धा डबल नुकसान कसं आहे हे लक्षात घ्या. कारण प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे. कारण बरेच शेतकरी सहज विसरून जातात. अशा गोष्टी शेतकरी सहज विसरतो. एक लक्षात घ्या, जर या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर हे आश्वासन दिलं नसतं, कारण ही काही शेतकऱ्यांची मागणी नव्हती, लाडकी बहीण योजनेची शेतकऱ्यांची मागणी नव्हती, किंवा निवडणुकीच्या अगोदर जो कार्यप्रशिक्षण तरुणांसाठी कार्यक्रम ठेवला 6 महिन्यांचा, तीही काही त्यांची मागणी नव्हती. मात्र यांनी निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. सगळ्यात लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या अगोदर पैसे दिले आणि निकष तर अगोदरच होते त्या जी आर मध्ये. मात्र त्या निकषांची जे काही लागू करायचे होते ते निवडणुकीच्या नंतर लागू केले. मग त्यामध्ये पडताळणी केली आणि या लाडक्या बहिणी या माध्यमातून कमी करण्यात आल्या आणि काहीच लाडक्या बहिणींना या माध्यमातून आता पैसे मिळत आहेत. आणि जे बेरोजगार तरुण आहेत, या बेरोजगार तरुणांना 6 महिन्यासाठी 10,000 रुपये महिन्याचं कार्यप्रशिक्षण योजना राबवली. त्यामध्ये काही तरुणांनी मग मागणी केली की आम्हाला तुम्ही आता सेवेमध्ये सामावून घ्या, आम्हाला परमनंट करा. मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्या तरुणांना पुढे पुन्हा फक्त 5 महिने वाढून दिले, म्हणजे 11च महिने. आणि त्यामध्ये तरतूद केली की यापुढे कोणालाही मागणी करता येणार नाही, परमनंट आम्हाला सेवेत सामावून घ्या म्हणून ही मागणी करता येणार नाही असं घोषित करून टाकलं. आणि त्यापुढे आता जे काही तरुण काम करत आहेत यांना पुन्हा वाढ मिळणार नाही. आणि राहिला प्रश्न आता कर्जमाफीचा, तर कर्जमाफीचं कोणत्याही शेतकऱ्यांनी मागणी केली नव्हती, आश्वासन यांनीच दिलं होतं. आता यामध्ये बरेचसे शेतकरी असे आहेत की ते कर्जच भरू शकत नाहीत, कारण त्यांची परिस्थिती तशी नाही. एक तर शेतीमालाला भाव नाही, थोडाफार जो शेतमाल झालाय तर त्या शेतमालावर त्यांचं घर खर्चही भागत नाही अशी परिस्थिती आहे. कारण एक तर नैसर्गिक आपत्ती आली होती, कुठं अतिवृष्टी झाली होती, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या कष्टानं ते शेत पिकवलं, थोडाफार माल काढला, मात्र ते शेतकरी कर्ज भरू शकत नाहीत. आता काही मोजके शेतकरी भरू शकत होते, मात्र त्यांनी भरलं नाही. बरं, आता त्यांनी का भरलं नाही? कारण त्याला माहित होतं की आपण भरलं तर आपला काहीही फायदा होणार नाही. कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे, आश्वासन हे सरकार पाळील आणि आपल्याला कर्जमाफी मिळेल आणि कर्जमाफीमध्येच जास्त आपला फायदा होईल. कारण जसं 2017 साली कर्जमुक्ती राबवली होती, त्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान होतं, किंवा 2019ला होतं, त्याच्यात प्रोत्साहनपर अनुदान दिलं होतं. आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांना ते प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही. ते शेतकरी आणखी वाट पाहत आहेत. मग शेतकरी इमानदारीनं कर्ज जे भरू शकते ते सुद्धा कशाला भरतील? कारण भरलं तर त्यांचा काही फायदाच होत नाही. मग नाही भरल्यावर कर्ज माफी मिळाली तर तो मोठा आनंद. म्हणून थोडेफार जे शेतकरी भरू शकणारे होते त्यांनी सुद्धा भरलं नाही. आणि असं हे आश्वासन या सरकारनं दिलं म्हणून शेतकऱ्यांचं डबल नुकसान. आता एक तर हे कर्जमाफी झाली नाही हे नुकसान, आता दुसरं नुकसान असं की बऱ्याच शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार म्हणून त्यांनी थोडेफार जे पैसे होते त्यांनी खर्चिण्यात घातले आणि आता पुढे आपल्याला डबल पुन्हा पीक कर्ज मिळेल आणि त्यावर आपण शेती करू. मात्र आता कर्जमाफी न मिळाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा ती बँक, ज्या बँकेचं पीक कर्ज आहे ती बँक पुन्हा पीक कर्ज देणार नाही. बँकेनं तगादा लावलाय पहिलेच वसुलीचा, मग पुन्हा ती बँक पीक कर्ज कसं देणार हा सुद्धा शेतकऱ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि असं हे डबल नुकसान या शेतकऱ्यांचं झालंय. मात्र आता त्यामध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन उभं केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी त्यांनी आंदोलन केलं. प्रत्येक आमदाराच्या घरापुढे आंदोलन झालं, तसंच कृषी मंत्र्यांच्या घरापुढे झालं. आणि जे कृषी मंत्री म्हणत होते की मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सजग आहे, सक्रिय आहे, मात्र कर्जमाफीबद्दल माझ्या अखत्यारीत हा विषय नाही, तो विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे, मी त्यावर काय बोलू असं म्हणत होते. आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी बरीच शेतकऱ्यांची टिंगलटावाळी केली. 1 रुपयात भिकारी घेतो का असं वगैरे वगैरे. आता तो विषय जाऊ द्या. मात्र त्यावेळेस त्यांनी जर तो विषय शेतकऱ्यांचा, कारण कृषी मंत्री हे शेतकऱ्याचे,
शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी कॅबिनेटमध्ये मांडला असता तर आतापर्यंत कुठंतरी कर्जमाफीचा विषय समोर आला असता. मात्र त्यांनी मांडला नाही आणि ज्यावेळेस बच्चू कडू यांनी आंदोलन केलं त्यावेळेस त्या कृषी मंत्र्यांना जाग आली आणि आता मी विषय हा कॅबिनेटमध्ये मांडतो असं ते म्हणाले. मग याच्या अगोदर त्यांच्या अखत्यारीत नव्हता आणि आता ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस ते मांडायला तयार झाले तो विषय कॅबिनेटमध्ये. म्हणून शेतकरी मित्रांनो, कोणतंही सरकार असलं, मग ते आत्ताचं सरकार असो का या अगोदरचं काँग्रेसचं सरकार असतो, सरकारहून आपल्याला कोणत्या पक्षाचे त्याच्याहून काही घेणं नाही. मात्र सरकारला कोणत्याही आंदोलन शेतकऱ्यांनी केल्याशिवाय जाग येत नाही हे यावरून लक्षात येतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं यापुढं एकतर बच्चू कडूंच्या मागे उभे राहा किंवा तुम्ही स्वतःचं आंदोलन उभं करा आणि कर्जमाफीसाठी समोर या. त्यावेळेसच या सरकारला जाग येईल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. कारण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरून निघेल. पुन्हा कर्ज माफ झाल्यामुळे डबल कर्ज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. नसता शेतकऱ्यांचं डबल नुकसान आहे, एकतर माफी नाही पुन्हा पीक कर्ज नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांचं असं डबल नुकसान होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे नक्कीच कमेंट करा. कर्जमाफी मिळावी नाही मिळावी आणि मिळाली तर कर्जमाफी कशी मिळेल, त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागेल याबद्दल तुम्हाला आणखी काय वाटतंय हे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.